नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबईची आन्सर की आलेली आहे आणि आपण बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो का जो नेहमी हा जो प्रश्न आहे तो बदलून जर नाही आला तर तो सगळ्यांना मार्क द्यावा लागेल, परंतु द्वितीय हा ते काही बरोबर देऊ शकत नाही आणि त्यानुसार त्यांनी तोच मार्क सर्वांना दिलेला आहे आणि सर्वांचे फोन आले का सर त्यांनी संसद सदस्य हा बदलून दिला नाही. तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, संसद सदस्य आणि त्याच्यासोबत विधानसभेचे पण सदस्य असतात, म्हणजे तिघं मिळून ते राष्ट्रपतीची निवडणूक करतात. म्हणून त्यांच्या दृष्टीने त्यांनी फक्त खरं तर ते संसद सदस्य पण मार्क द्यायला पाहिजे होता. ठीक आहे, मान्य, त्याच्यामध्ये विधानसभा सदस्य असतात, मात्र संसदेचे दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात, म्हणजे तो मार्क द्यायला पाहिजे होता, कारण भरपूर मुलांनी त्याचं उत्तर दिलेलं होतं. बाकी कोणताही मार्क बदललेला नाही. आपण सांगितल्याप्रमाणे वात्रटचं सद्गुणी राहणार ते राहिलेलं आहे आणि मी तुम्हाला बोललो होतो का क्रियाविशेषणाचं त्याचं जे आहे ते नेहमीच राहील. मित्रांनो, मी थोडंसं आज गावी आलो होतो, त्याच्यामुळे बरेच फोन आले, परंतु मी काय उचललेलं, थोडं गावाला आलेलो आहे मी जरा कामानिमित्त. त्याच्यामुळे मग विषय असा झाला का आपल्याला कुठल्या परिस्थितीत त्या कट ऑफ संदर्भात, आता कट ऑफ बद्दल त्या दिवशी मी लाईव्ह मध्ये बोललो, भरपूर मुलांचे मला मुलं सोडा खूप अकॅडमीचे संचालकांचे कॉल आले, सर एवढा कट ऑफ राहतो का, मुलांनी काय फाशा घ्यावा, कारण अरे बाबा तो कट ऑफ सांगायचा असतो रे दादांनो. कट ऑफ हा मुंबईचा जास्त लागणार नाही, तुम्हाला मी आत्ताही सांगतो, मुंबईचा कट ऑफ लय झाले 132 ओपन, 132, 31, 33 नाही झाले मग. आणि कोणत्याही कॅटेगरीचे कॅन्डिडेट असू द्या, 130 क्रॉस ज्यांनी केलेले आहे त्याचं काम होणार तिथं, कारण का जागा तेवढे आहेत. एका मार्गावर 50-40 पोरं जरी धरले तरी त्या ठिकाणी तेवढ्या विद्यार्थ्यांचं काम त्या ठिकाणी काम होणार आहे. त्याच्यामुळे लोड घ्यायचं काही काम नाही. सर्वांनी व्यवस्थितरित्या अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा बाळांनो. मुंबईच्या कट ऑफ संदर्भात लवकरच मी आता गावी आलो, थोडं कामानिमित्त 2-3 दिवस काय मी आता युट्यूबला व्हिडिओ लाईव्ह वगैरे येणार नाही, मात्र उद्या किंवा परवा दिवशी मी तुमच्यासोबत लाईव्ह बोलू शकतो, काय अडचण नाही. तोपर्यंत आपल्याला मार्क पण जर समजले तर नक्कीच एक प्रॉपर कट ऑफ टाकता येईल आणि घाबरून जाऊ नका. 120 पर्यंत मुलींना मार्क असतील तरी तुम्ही सेफ मध्ये, आणि 130 पर्यंत मुलांना मार्क असतील तरी बऱ्यापैकी सेफ मध्ये आहे. त्या दिवशी मी सहज थोडंसं बोलताना ते मी कट ऑफ नाही लावलं 134, त्या दिवशी लाईव्ह मध्ये बोलत असताना मागं पुढे बोलणं होतं 134 ते 132, 132 या दरम्यान तसं झालं. परंतु काळजी करू नका, सर्वांना चांगले खूप 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 छान गुण आलेले आहेत, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. ओके, चालेल मित्रांनो, कट ऑफ संदर्भात लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. मात्र जे काही प्रश्न बदललेले आहेत ते प्रश्न बदलायला पाहिजेच होते आणि एक फक्त अपेक्षित प्रश्न बदलायला पाहिजे होता, ते म्हणजे संसद सदस्य. पण त्यांनी तो एक काय ग्राह्य धरलं का संसदेचेच सदस्य नसतात, फक्त विधानसभेचे पण सदस्य त्याच्यामध्ये असतात आणि तिन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य असतात, त्याच्यामुळे ते मार्क काही दिलेला नाही. ठीक आहे, एक मार्क सर्वांना मिळालेला आहे, म्हणजे आपली टोटल नक्कीच वाढली असेल. त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पाहूया आता मेरिट लिस्ट येण्याच आणि त्याच्यामध्ये आपण पाहूया मग किती मार्क्स पडतात. ओके, धन्यवाद. चलो भाई, धन्यवाद.